संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे। सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे, तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गेले अनेक दिवस खरं तर ही मागणी करण्यात येत होती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी सातत्याने केली जात होती। सुरेश धस यांनी देखील या सगळ्या संदर्भात मागणी केलेली होती। धनंजय देशमुख स्वतः या सगळ्या प्रश्नी आग्रही होते। आता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। एकीकडे बीडमध्ये मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे। आजचा दुसरा दिवस आहे। धनंजय देशमुख जोवर जिल्हाधिकारी आपल्याला चर्चा करण्याकरता संवाद साधण्याकरता मस्साजोगमध्ये इथं येत नाही तोवर मात्र आंदोलन कायम राहील अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आता उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर धनंजय देशमुख आपलं अन्नत्याग आंदोलन मागे घेणार का, काय नेमकी त्यांची भूमिका असेल हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। तर महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील म्हणून बीड हत्या प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे। बीड जिल्ह्यातलं संतोष देशमुख हत्या प्रकरण गेले अनेक दिवस खरं तर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी ही मागणी सातत्याने केली जात होती। धस यांनी जाहीर व्यासपीठात मागणी सुद्धा केलेली होती। आता राज्य सरकारकडून उज्ज्वल निकम यांची या सगळ्या प्रकरणी तपास करण्याच्या दृष्टिकोनातून निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमा अशी जी मागणी केली जात होती ती मागणी मान्य करण्यात आलेली आहे। मस्साजोगमधल्या एकूण 7 मागण्या आहेत आणि त्या 7 मागण्यांपैकी ही पहिली मागणी मान्य झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। सातत्यानं या संदर्भात मस्साजोगवासीय मागणी करत होते। आता या सगळ्या संदर्भात मस्साजोगवासीय काय भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। या सगळ्या विषयी काही वेळापूर्वी सुषमा अंधारे यांच्याशी संवाद साधलेला होता। ऐकूया आपण काय त्यांची भूमिका आहे। उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर काही फार मला समाधान अजिबात वाटत नाही। उज्ज्वल निकमांनी आतापर्यंत ज्या केसेस हाताळलेल्या आहेत त्या केसेसचा लौकिक बघता आपण अजमल कसाबच्या केसवर त्यांना कृपया जज करू नये, कारण अजमल कसाबच्या केसमध्ये नौख्यातला नौखा वकील जरी उभा राहिला असता तरी कसाबला फाशीच होणार होती। ज्या पद्धतीने निकमांचा मुलगा जर आरोपीची केस लढत असेल आणि निकम स्वतः भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवतात, भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री असताना ह्या सगळ्या घटना घडतात। भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री असतानाच 7.5 वर्षाच्या काळामध्ये बीड आणि परळीतल्या पोलिसांच्या बदल्या अजिबात होत नाहीत। भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि त्यांचाच माणूस पुढे भूमिका मांडणारा आणि वकीलही त्यांचाच, म्हणजे माझीच बॅट माझंच क्रिकेट असं सगळं। आणि या सगळ्यातून जर आम्ही न्यायाची अपेक्षा करणार असू तर पण तरी सुद्धा देशमुख कुटुंबाच्या साठी माझ्या निश्चित सदिच्छा आहेत। तर आता या सगळ्या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। या सगळ्या भूमिकेवर आता मात्र उज्ज्वल निकम यांची जी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यावर आपण फारसे समाधानी नसल्याचं सुषमा अंधारे स्पष्ट करतायत। खरं तर या सगळ्या संदर्भात मस्साजोगवासियांनी मागणी केलेली होती। मस्साजोगवासियांच्या एकूण 7 मागण्या आहेत, त्यापैकी मात्र ही प्रमुख मागणी होती की उज्ज्वल निकम यांची या सगळ्या प्रकरणी नेमणूक करावी, त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर या सगळ्या घडामोडींचा तपास व्हावा, चौकशी व्हावी। आता या 7 पैकी एक मागणी पूर्ण होताना दिसतेय। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी तपास आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वात होणार आहे। देशमुख कुटुंबियांनी जी मागणी केलेली होती ती मान्य होतीये, तर बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून कार्यरत असतील।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.